गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत भाजपाच्या 12 नगरसेवकांनी विविध प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करत सभागृहात गोंधळ घातला। या आंदोलनात पॅनल क्रमांक 20, 19, 17 आणि 16 मधील नगरसेवकांचा समावेश होता। पिण्याच्या पाण्याच्या दूषितेचा मुद्दा उपस्थित करत भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी सांगितलं की पाण्याचा जलकुंभ हा डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी असल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवलं जात आहे। तसेच डम्पिंगच्या गंभीर समस्येबाबत विशेष महासभा बोलवण्याची मागणी करूनही प्रशासनाने ती घेतली नसल्याचा आरोप भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी केलाय। दरम्यान सत्ताधारी पक्षात असताना महासभेत विनाचर्चा ठिय्या आंदोलन करणं अयोग्य असल्याची टीका शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केली आहे। अन्यथा महासभा स्थगित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून डम्पिंग विषयावर विशेष महासभा बोलवण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर भाजप नगरसेवकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। उल्हासनगरसह 3 शहरांसाठीचा सामायिक कचरा प्रकल्प डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे। घनकचऱ्याच्या बाबतीत उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, कोळगाव बदलापूर नगर परिषद यांचा एमएमआरडीएच्या माध्यमातून एकत्रित घनकचरा प्रकल्प उभारण्याचं कार्यवाही सुरू आहे। वालीवाली बदलापूर येथे 12 एकर जागेवर हा प्रकल्प सुरू आहे। एमएमआरडीए मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन R&B इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला कार्यान्वित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 70% काम पूर्ण झालेलं असून डिसेंबर 2026 पर्यंत त्या ठिकाणी पुढील घनकचरा व्यवस्थापन सुरू होईल। या तिन्ही शहरांचं मिळून डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीत डम्पिंग ग्राउंडचा जो इश्यू आहे, मागच्या वेळेस सन्माननीय सदस्यांनी हा इश्यू घेतला होता। त्याच्यानंतर याबाबत सन्माननीय सदस्यांबरोबर आमची बैठकही झाली होती। त्या अनुषंगाने आजच त्या ठिकाणी 2 बायोमायनिंगच्या मशीन तिथं रवाना झालेले पोहोचलेले आहेत। त्यांचा इन्स्टॉलेशन सुरू आहे। आग विझवण्याबाबत आग विझवण्याची यंत्रणाही आजपासून तिथं सुरू होत आहे। दुर्गंधी निर्मूलनासाठी त्या ठिकाणी बायो रेमेडिएशन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। बायो रेमेडिएशन मध्ये ओडोरंट बॅक्टेरिया असतात, त्यांचा वापर करून आणि नीम ऑइलचा वापर करून दुर्गंधी थांबवण्याचं काम ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।